तर धनंजय मुंडेंचं आपल्याकडे 22 प्रकरण आहेत. माझ्या नादाला लागू नका, अन्यथा महागात पडेल असा इशारा मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिला. रंजना नागपूरकर महिलेचं प्रकरण गंभीर आहे. मुंडेंमुळे या महिलेच्या पतीनं जीवन संपवलं असा आरोप सुद्धा आज जरांगेंनी केलेला आहे. जरांगेंनी पुन्हा एकदा मुंडेंना इशारा दिलेला आहे. मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशारा दिला असून रंजना नागपूरकर महिलेचं प्रकरण गंभीर असून जवळपास आपल्याकडे मुंडेंचे 22 प्रकरण असल्याचं सुद्धा यावेळी जरांगेंनी म्हटलंय. माझ्या नादाला लागू नका असं सुद्धा मनोज जरांगेंनी म्हटलं. माझ्या नादाला लागू नका असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिलाय. माझे काहीच मॅटर नाहीये. मी जर केलेला प्रत्येक आरोपावर जर फौजदारी खटले दाखल केले ना तर माझ्या विरोधात बोलणाऱ्याला त्यांना लाईफच भोगावं लागणार आहे जेलमध्ये. हे ध्यानात ठेव. मी आणखीन पाऊल उचललेलं नाही. तू टोळी आवरेव आणि तू बी शहाणा होय. आणखीन तरी माया नादी लागू नको. मी जर मागा लागलो तर तो हे जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत. मी आज पहिल्यांदा सांगायलोय तू आणखीन शहाणा होय, नाही तर लय लांब जाशील. आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती. आज सकाळचा विषय सांगतो म्हणून तू सावध होय. ही इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं. कारण ती शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली त्या नागपूर मॅडमची. हे देवेंद्र फडणवीसला माहीत सुद्धा नसं आणखी किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्यात झाली, म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची. रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती. तिचा नवरा सुद्धा मेलाय त्या टेन्शन पाहिजे याच्याच.